साहित्यप्रेमी मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. लक्ष्मण लोंढे हे मराठी साहित्यातलं मोठं नाव. विज्ञान कथा, विज्ञान लेख, विज्ञान कादंबरी, विज्ञान एकांकिका अशी मुसाफिरी करणाऱ्या या विज्ञान वारकऱ्यानं सामाजिक कथा, लघुकथा, गूढकथा, विनोदी कथा, ललित लेख हे साहित्य प्रकारही तितकेच लीलया हाताळले. पण कवितांच्या वाटेला मात्र ते फारसे गेले नाहीत. पण ज्या काही 10-15 कविता केल्या त्यातली एक कविता ठिपका. शाळा, प्राणी, पक्षी, मित्रमैत्रिणी हे विषय हाताळणाऱ्या वयात म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी मृत्यूशी संदर्भित ठिपका ही कविता केली. ठिपका. एवढं मोठं विश्व, त्यात किती आकाशगंगा, त्यात किती सूर्य, त्यात किती ग्रहमाला, त्यात किती पृथ्व्या, त्यात किती देश, त्यात किती गावं, त्यात किती माणसं, त्यातलाच एक श्री. एवढं मोठं विश्व, त्यात किती आकाशगंगा, किती सूर्य, किती ग्रहमाला, किती पृथ्व्या, किती देश, किती गावं, किती माणसं, त्यातला एक श्री. श्री पुसून टाकला. श्री पुसून टाकला. काय झालं? विश्व, आकाशगंगा, सूर्य, ग्रहमाला, पृथ्व्या, देश, गावं, माणसं तशीच राहिली. मंडळी, हे असं अर्थवाही मोलाचं लेखन करणाऱ्या लोंढे सरांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या साहित्याच्या अभिवाचनातून साहित्यमोड यूट्यूब चॅनलतर्फे विज्ञानाच्या अभ्यासिका लेखिका स्मिता पोतनीस, लेखक शिरीष हिंगणे, अभिवाचक सुमेध समर्थ, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट वैशाली शिरोडकर, निवेदक अभिनेता श्रीरंग खटावकर आणि मी धनश्री करमरकर त्यांना आदरांजली वाहतो आहोत. नमस्कार. ज्येष्ठ साहित्यिक, विज्ञान कथा लेखक, कवी लक्ष्मण लोंढे यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त साहित्य मोड या यूट्यूब चॅनलतर्फे त्यांना आदरांजली. मी सुमेध दिलीप समर्थ ठाणे येथून साहित्य मोडसाठी सादर करतोय कथा डोंगरायण, लेखक अर्थात लक्ष्मण लोंढे. वास्तविक डोंगर या विषयावर झोका लिहावा एवढा माझा डोंगर या विषयाचा अभ्यास नाही. गोनीदा किंवा बाबासाहेब पुरंदरेंसारखा मी गडकिल्ल्यांच्या बाबतीत भटक्या जमातीतला माणूसही नव्हे. अशा व्यक्तींनी भ्रमणगाथा वगैरेंसारखी पुस्तकं लिहिणं शोभतं, तो त्यांचा अधिकारच आहे म्हणा. शिवशाहीर तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय ज्या ज्या किल्ल्यांना लागले त्या त्या ठिकाणी जाऊन आले असं मी ऐकून आहे. मी उण्यापुऱ्या 4 किल्ल्यांवरही चढलेलो नाही. इतकंच नव्हे तर ह्या अधिकारी व्यक्ती अधूनमधून तरुणांना विविध किल्ल्यांवर, गडांवर उद्मेखून घेऊन जातात हे माहीत असून आणि इच्छा असूनही मी अजून त्यांच्या एखाद्या मोहिमेत सहभागी झालेलो नाही. मग मला डोंगरांसंबंधी लिहिण्याचा अधिकारच काय? तर माझी भूमिका अगदी नम्र आहे. पंडितजी, सरदार पटेल वगैरेंसारख्या थोर पुरुषांच्या सान्निध्यात वावरलेल्या, त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेल्या व्यक्तींनी त्यांची चरित्रे लिहिलेली आहेत. त्यांचं महत्व तर आहेच, पण म्हणून काय ज्यांना हा थोरांचा जवळचा सहवास लाभलेला नाही अशांनी त्यांचं गुणगान करू नये असं थोडंच आहे. तसं डोंगरावर माझं प्रेम बसलं ते फार लहानपणी. शाळेत असताना, विशेषतः खालच्या वर्गात असताना चित्रकलेच्या शिक्षकांनी चित्र काढायला सांगितलं की मी हमखास डोंगर असलेलं सीन काढीत असे. शिक्षकांनी माणूस काढायला सांगितला तर माझ्या हातून माणसाचा पूर्वज निघे. घोडा, गाय वगैरे सारख्या ब्रह्मदेवाच्या दुनियेतल्या जनावरांची चित्र काढायला सांगितली तर माझ्या हातून गाढव, म्हैस अशा प्रकारची विश्वामित्रातल्या दुनियेतली चित्र निघत. किमान माझा तरी तसा दावा असतो. शिक्षक मात्र माझ्या या मताशीही सहमत नसत. त्यांच्या मते मी काढलेल्या कोणत्याही द्विपाद किंवा चतुष्पाद प्राण्यांचं ज्ञातसृष्टीतल्या कोणत्याही प्राण्याशी साम्य नसे आणि प्रतिसृष्टी निर्माण करीत असलो तरी त्याचं माझ्या शिक्षकांना फार कौतुक नसे.
पण डोंगर मला कधीही दगा देत नसत. मी कसाही काढला तरी डोंगर डोंगरच दिसायचा आणि त्या चित्रा पुरेसे तरी मला पास होण्या इतके मार्क माझ्या शिक्षकांना द्यावे लागायचे. बालपणी डोंगरानं माझ्यावर केलेले हे डोंगरा एवढे उपकार मी कधीच विसरणार नाही. पण डोंगरावरचं माझं प्रेम सुदैवानं चित्रकलेपुरतच राहिलं नाही. महम्मद पर्वताकडे गेला नाही तर पर्वत महम्मदाकडे येतो हे जरी मी वाचलेलं असलं तरी मी महम्मद नाही याची मला लहानपणी जाणीव झाली. तेव्हा डोंगरानं माझ्याकडे येण्याचा प्रश्नच नव्हता. इतकंच नव्हे तर मी डोंगराकडे जसा ओढला गेलो त्याच्या प्रेमात पडलो तसा डोंगराला आपल्याकडे यायला लावणाऱ्या महम्मदाचं कौतुक वाटायच्या ऐवजी मला त्याचा रागच येऊ लागला. ती असलीच तर महम्मदाच्या मोठेपणाची निशाणी नसून उद्धटपणाची पताका आहे असं वाटू लागलं. काही गोष्टी अशा असतात की त्यांच्या पुढे आपण नम्र व्हायचंच असतं. अशा गोष्टींना आपल्या समोर नमायला लावण्यात फारसा मोठेपणा नसतो बरं का. ते आपल्याला भूषणास्पद नसतं आणि डोंगर ही एक अशी गोष्ट आहे असं मला वाटतं. डोंगराकडे दोन निरनिराळ्या अँगल्स मधून पाहता येतं, वरून खाली किंवा खालून वर. एखाद्या डोंगराच्या तुटलेल्या कड्याच्या पायथ्याशी आपण उभं राहावं आणि खालून हळूहळू वर नजर न्यावी. वर वर आणखी वर पाहत जावं. आपल्या मानेच्या पाठच्या बाजूला हळूहळू रग लागू लागते. नजर त्या भव्य काळ्या कुळकुळीत पाषाणावरून सरकत सरकत वर न्यावी. आदल्या मधल्या खबदाडीवरून ठेचकळत अडखळत आपली नजर वर वर सरकू लागते आणि अखेर थेट आकाशाला भिडते. अशा कड्याच्या टोकावर एखादं झाड असलं तर फारच उत्तम. त्या एकूणच भव्यतेकडे बघता बघता आपलं खुजेपण आपल्याला जाणवतं. अर्थात आपलं खुजेपण आपल्याला लाजवतं असं नव्हे, फक्त आपण या भव्यतेपुढे खूप लहान आहोत याची स्पष्ट जाणीव करून देतं एवढंच. किंवा डोंगराच्या माथ्यावरून अशा एखाद्या तुटलेल्या कड्याच्या टोकावरून खाली पहा. असं पाहण्यापूर्वी आपण तो कडा स्वतः चढून आलेलो असलो तर अधिक चांगलं बरं का. कारण डोंगर चढत असताना उंच उंच वाटलेली झाडं आता खूपच ठेंगणी वाटू लागतात. खूप मोठा पसारा आपल्या एकदम दृष्टीत येतो. आजूबाजूची 5-10 गावं, त्यांच्या बाजूने वाहणारी नदी, सडक, असलीच तर रेल्वे लाईन मधली शेतांचे तुकडे, जे जे खाली जमिनीवर असताना दूर मोठं रुंद लांब वाटलेलं असतं ते सगळं डोंगराच्या खांद्यावर उभं राहून पाहिलं ना की जवळ, छोट आणि सीमित वाटतं. आणि ते पाहता पाहता त्याच प्रपोर्शन मध्ये आपला स्वतःचा इगो, अहम, तोही लहान होतो बरं का. दुरून डोंगर साजरे ह्या म्हणीचा अर्धा भाग मला अगदी मान्य आहे. किंबहुना त्यातला साजरे हा शब्द तर मला फारच आवडतो. ह्या म्हणीतला तो शब्द अचूक, नेमका आणि चित्रमय वाटतो. ही म्हण प्रथम तयार करणारी व्यक्ती नक्कीच एकतर साहित्यिक असेल किंवा चित्रकार तरी. आपण एखाद्या नदीकडे पाहतो तेव्हा आपल्याला ती एकटीच दिसते. फार फार तर एखाद्या संगमापाशी गेलो तर दोन नद्या एकमेकींच्या गळ्यात गळा घालून जाणाऱ्या मुलींसारख्या दिसतात, बस एवढंच. त्रिवेणी संगम म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी दोनच दृश्य, नद्या आहेत, तिसरी अदृश्य आहे. तिची आपली कल्पना करायची. पण डोंगरांचं तसं नसतं बरं का. डोंगर कधी एकटा दिसत नाही. डोंगरांच्या नेहमी रांगांच्या रांगा दिसतात. ते कळपानच आढळतात. एकमेकांच्या अंगावर रेलून आडवारून ते सारं क्षितिज व्यापून टाकतात. प्रार्थनेला पटांगणावर उभ्या केलेल्या मुलांसारखे ते मला वाटतात. पहिली रांग छोट्यांची, मग त्यांच्या पाठीमागे त्यांच्याहून उंच असलेल्या मुलांची, अगदी उंच असलेले त्यांच्याही मागे. मग गंमत होते बरं का. समोरून पाहिलं की पहिल्या रांगेतली मुलं अख्खी दिसतात आणि त्यांच्या मागच्या मुलांची फक्त डोकीच दिसतात. पाय धड ही दिसतच नाहीत. डोंगरांचंही तसंच होतं. अर्थात मध्येच एखाद्या वात्रट मुलानं पायाच्या टाचांवर उभं राहून डोकं वर उंच करावं तसा एखादा सुळका दिसतो. नाही असं नाही बरं. पण एरवी कसं सगळं शिस्तबद्ध वाटतं. असे एकमेकांच्या पाठीमागे उभे असले तरी प्रत्येक डोंगराचं व्यक्तिमत्व निराळं असल्याचं आपल्याला जाणवतं.
ते त्यांच्या रंगातल्या सूक्ष्म छटांच्या फरकामुळे. एखाद्याचा जांभळा, एखाद्याचा निळसर, एखाद्याचा काळपट हिरवा, एखाद्याचा तांबूस, एखाद्याचा राखाडी, तर एखाद्याचा वांग्याच्या रंगाचा. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व स्वतंत्र. निरनिराळ्या ऋतूत डोंगरांचं सौंदर्य निरनिराळं जाणवतं. उन्हाळ्यातले उघडे बोडके जांभ्या रंगाचे डोंगर तर चांगले दिसतात, पण पावसाळ्यात त्यांची मजा काही औरच दिसते. एकतर पावसाळ्यात प्रत्येक डोंगर हिरवट रंगाचाच पण निराळ्या शेडचा कोट घालतो. ह्यावेळी डोंगर मोठे तजेलदार वाटतात. शिवाय डोंगरांवर ओठगणारे ढग. एखाद्या उंच डोंगराच्या शिखराला काळ्या पांढऱ्या ढगांनी मिठी मारलेली पाहिली की मला त्यांच्याकडे पाहता पाहता कितीतरी कल्पना सुचतात. कधी वाटतं गळ्याभोवती पांढरा स्कार्फ गुंडाळून पाऊस थांबण्याची वाट पाहत बसलेले ते आजोबाच असावेत. तर कधी वाटतं एखाद्या लहान मुलानं आईच्या गळ्याला घट्ट मिठी मारलेली आहे. प्रातस्मरणातल्या समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले ह्या ओळीची मला आठवण होती. पण त्यावेळी समुद्र हे पृथ्वीचं वस्त्र असल्याचं काही पटत नाही. वाटतं ढगांचं विरविरीत शुभ्र वस्त्र परिधान केलेलं आहे आणि ते वस्त्र थोडस ढळलंच असून त्यातून पृथ्वी मातेचा घाटदार स्तनच दिसतोय. डोंगरावरचा वारा हा एक निराळा सुखद अनुभव असतो. त्या सुखाचा पूर्ण आस्वाद घ्यायचा असला तर डोंगरावर जाणारा वाहनांचा रस्ता असला तरी वाहनानं डोंगरावर चढायचं नसतं. उलट छातीचा भाता वर खाली करीत, फा फू करीत मध्ये एखाद्या दगडावर थांबत टेकत अजून किती वरती चढायचं राहिलंय हे पाहण्यासाठी वर नजर फिरवीत आणि किती चढ आपण चढून आलो हे पाहण्यासाठी मागे दृष्टी टाकीत पुन्हा एकदा उभारी घेऊन शक्य असेल तेवढ्या आड वाटेने पायाखालचा दगड सरकेल की काय असा अंदाज घेत वरच्या बाजूला असलेल्या मुळीतला वेलीला किंवा झाडाच्या बुंध्याला धरीत धरीत बहुधा खरचटून घेऊन नंतरच घामानं थपथपलेल्या अंगानं गंजी फ्रॉक आणि शर्टही अंगाला चिटकलाय अशा अवस्थेत डोंगरावर चढायचं असतं. असं चढून वर आलं की डोंगर माथ्यावर अंगावर येणाऱ्या वाऱ्याच्या झुळक्याला काय गोड वाटतात. सगळे श्रम नाहीसे करण्याचं सामर्थ्य त्या वाऱ्यामध्ये असतं. मग थोड्या वेळानं वाऱ्यानं शर्ट सुकवला की वाऱ्याची गंमत दाखवायला घाट माथ्यावर फिरायचं असतं. मग कधी वारा भणाणताना वाटतो, कधी पिंगा घालताना जाणवतो, तर कधी खालच्या दऱ्यातून त्याचा घुमणारा आवाज वेदघोषांसारखा वाटतो. कधी कधी तर वाऱ्याचा आवाज थेट आगगाडीच्या इंजिनाच्या शिळेसारखाही येतो. वारा आपला आवाज वाहून नेतो आणि वाऱ्याच्या उलट्या दिशेनं अगदी जवळून बोललेलंही ऐकू येत नाही. कपड्यांची तर आपल्या अंगाशी झोंबाझोंबी सुरू होते. शिवाय डोंगराच्या दोन समोरासमोरच्या कपारींवरून उमटणारा आपल्याच आवाजाचा दुसरा तिसरा प्रतिध्वनी ऐकायची गंमत आपल्याला वय विसरायला लावते बरं का. पावसाळ्यात डोंगराच्या माथ्यावर विसावलेले काळे ढग नक्कीच मेघदूतातल्या मेघाची आठवण करून देतात. वाटतं खरंच हे ढग कोणाचा तरी निरोप घेऊन आकाश मार्गाने दूरच्या प्रवासाला निघाले आहेत आणि प्रवासात मजल दरमजल करीत थकल्यामुळे थोडीशी विश्रांती घ्यायला ते घाटमाथ्यावर टेकलेले आहेत. जराशी विश्रांती झाली की ते पुढच्या प्रवासाला निघतील. कधी ते तसे पुढला प्रवास सुरू करतातही, कधी कधी मात्र ते आपल्याला फसवतात. डोंगराच्या माथ्यावरच ठाण मांडून बसतात आणि एकदम बरसू लागतात. असे 2-4 पाऊस झाले की घाट माथ्यावरचं पाणी सहस्त्र धारांनी खाली कोसळू लागतं आणि तयार होतात छोटे छोटे धबधबे. शुभ्र पांढरं फेसाळणारं पाणी ठिकठिकाणी खाली कोसळू लागतं. त्याचा आवेग, बेधडक बेगुमानपणे खाली उडी मारण्याची वृत्ती आणि त्याचा घनगंभीर आवाज डोंगराला निराळत सौंदर्य देऊन जातो. वाटतं एरवी मूक असलेला हा डोंगर एकदम बोलू लागलाय. केवळ हे सौंदर्य डोळे भरून पाहण्यासाठी जुलै ऑगस्ट मध्ये मी माझ्या खोपोलीला राहणाऱ्या एका नातेवाईकाकडे एकदा तरी जातोच. रात्रीच्या वेळी तुम्ही डोंगर कधी पाहिलाय का? त्यावेळी त्याचं स्वरूप अगदी निराळं वाटतं. डोंगर अशा वेळी एकदम गूढ वाटू लागतात. एरवी परिचयाचा असणारा डोंगरही रात्रीच्या काळोखात निराळच रूप धारण केल्यासारखा वाटतो. तो अतिशय स्तब्ध आणि शांत वाटतो.
चांदण्या रात्री तर तो आणखीनच अनाकलनीय वाटतो. बालपणी मी माझ्या खेड्यातल्या डोंगराकडे असं रात्री पाहिलेलं आहे. त्यावेळी अर्थात डोंगरावर भरपूर झाडं असावीत, त्यामुळे हटकून अशा वेळी डोंगरावर कुठे कुठे वणवा लागलेला दिसायचा. दुरून भगव्या पिवळट रंगाचा तो जाळ खूप सुंदर दिसायचा. त्या काळात खेडोपाडी वीज गेलेली नव्हती. अलीकडे मात्र बरीच ठिकाणी रात्रीच्या वेळी डोंगरावरच्या एखाद्या देवळापर्यंत गेलेल्या रस्त्यावर लावलेल्या विजेच्या दिव्यांचं तोरणही पाहायला मिळतं. अशा डोंगराचा गूढपणा नष्ट झालेला वाटतो, पण या तोरणाची एक निराळ्या प्रकारची शोभा असतेच. महाराष्ट्रात वाढलेल्या आपल्यासारख्या मराठमोळ्या माणसांना प्रत्येकी आजूबाजूला सह्याद्रीच्या रांगांचं दर्शन घडत असलं तरी मला वाटतं केव्हा तरी माणसानं नगाधिराज हिमालयाचं दर्शन घ्यायला जावंच. बर्फाच्छादित शिखरांचं सौंदर्य काही निराळच असतं. हिमाचल प्रदेशात जा, जम्मू ते श्रीनगर प्रवास करताना आजूबाजूला दृष्टी टाका, किंवा उत्तर प्रदेशातून गंगोत्री, जमुनोत्री, हरिद्वार, ऋषिकेश असं कुठूनही हिमालयाला भिडा. हिमालय तो हिमालयच. त्याची भव्यता फारच निराळी. हिमालय रुद्र वाटतो, अक्राळ विक्राळ वाटतो, अगडबंब वाटतो, पण तो भीतीदायक मात्र वाटत नाही. निदान मला तरी हिमालयाने कधी घाबरवलं नाही. उलट त्याच्या खोऱ्यांमध्ये मला अतिशय नीरव शांतता वाटली. चौफेर अगदी आकाशाला टेकेपर्यंत उंच आणि नजर पडेल त्या बाजूला भिंतीसारख्या उभ्या असलेल्या हिमालयाच्या रांगांच्या मधल्याच एखाद्या खोलगट जागी उभं राहिलं तरी मला भीती वाटते. डोंगरांचं मला आकर्षण नक्की का वाटतं याचा विचार केला तर मला दोन उत्तरं सुचतात. एक तर गुजरात, पंजाब वगैरे सारख्या सपाट प्रदेशात जिथं दूरवर नजर टाकली तरी सपाट जमीनच दिसते, तिथे मला करमत नाही. उगीच क्षितिजाची रेषा दूर गेलेली वाटते. पण आजूबाजूला डोंगर असले ना की कसं क्षितिज जवळ आल्यासारखं वाटतं, अगदी आपल्या टप्प्यात असल्यासारखं वाटतं. दुसरं म्हणजे डोंगर घनतेचे, सॉलिडिटी आणि अविचलपणाचे प्रतीक वाटतात. निसर्गक्रमामुळे आपल्या आजूबाजूचा प्रदेश, त्याचं रंगरूप, त्याचा चेहरा मोहरा सारखा बदलताना आपल्याला जाणवत असतो. अशा बदलत्या जगाच्या पसाऱ्यात डोंगर कधी बदललेला दिसत नाही. त्यामुळे तो आपल्याला त्या बदलत्या सृष्टीचक्रातही काहीतरी शाश्वत आहे असं आश्वासन देत असल्यासारखा वाटतो. ही होती कथा डोंगरायण. लेखक लक्ष्मण लोंढे. साहित्य मोड या युट्यूब चॅनलनं ही कथा मला वाचायला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद.